नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. साऊथची कॉटन कंपनी अंबिका कॉटन ही कंपनी आपण बघूया. ह्याचा DNA इज लाईक मे बी बजाज और टाटा. ओके, टू बी ऑनेस्ट टाटा. ओके, ह्याच्यामध्ये काही फ्रॉड होत नाहीत, काही नाही. कंपनी प्रचंड मॅनेजमेंट ऑनेस्ट आहे, टोटली ऑनेस्ट. डिव्हिडंड चांगले देतात आहे, धंदा उत्तम करतात आहे. पण आता बुक व्हॅल्यू त्याची आहे 1580 आणि आता मार्केट व्हॅल्यू किती आहे तर 1520 किंवा 1400 पण असू शकते बघा तुम्ही. आणि उत्तम फायनान्शियल असलेली कंपनी आहे. सध्या अमेरिकेचा टॅरिफमुळे हा शेअर पडलेला असावा. प्रमोटरकडे 50% आहेत. ओके, FIIकडे 1% आहे, DI कडे 2% आहेत आणि पब्लिककडे 47% आहे. पण पब्लिक बघूनच घेते ना शेअर. 47% पब्लिक काय उल्लू नाही आहे. तेव्हा पब्लिकने हा स्मॉल कॅप शेअर आहे, त्यामुळे याचे इक्विटी पण खूपच कमी आहे. इक्विटी ह्याची मला वाटतं किती आहे, 5 कोटी आहे फक्त. 5.72 करोड इक्विटी. त्यामुळे हा शेअर प्रचंड हलला की पडतो आणि वाढतो पण पटकन आणि पडतो पण पटकन. तर असा हा अंबिका कॉटन मिल्स म्हणून हा शेअर आहे. 2700 रुपये पीक होता 2022ला आणि आता मे बी 1500-1400 असेल. ओके, ह्याची इन्व्हेंटरी 475 करोड, काय नंतर डेटर्स 13 डेज, नंतर ऑपरेटिंग कॅश फ्लो 129 कोटी. चांगला आहे, ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला आहे आणि कॅश कन्व्हर्शन सायकल जास्त आहे, 300 दिवस आहे. त्याच्यावरती त्यांच्याकडे 1 वर्ष टोटल इन्व्हेंटरी राहते असं दिसते. कारण कापूस जेव्हा येतो तेव्हा ते सगळं घेऊन ठेवतात आणि त्याला सेल करायला मे बी दे टेक 360 डेज. कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे 105 कोटी, इन्व्हेस्टमेंट 25 कोटी आहे. ओके, नेट प्रॉफिट ह्यावर्षी 66 करोड झालेला आहे. गेल्या वर्षी 48 करोड होता. नेट प्रॉफिट वाढलेला आहे. सेल्स पण 86-85 करोड सेल झालेला आहे आता. गेल्या वर्षी 477 करोड सेल होता आणि ऑब्वियसली 9%चा नेट प्रॉफिट आहे. आणि कंपनी स्टेडी आहे, म्हणजे ग्रोथ कंपनी नाही आहे. सेल्स याचा काही वर्षापूर्वी जेवढा होता ना त्याच्याहून 10%च वाढलेला आहे. त्यामुळे स्टेडी आहे कंपनीमध्ये, ग्रोथ शून्य आहे. त्याच्यामुळे हे शेअर मला वाटतं चालत नाही किंवा मार्केट फेवरेट नाही आहे शेअर. कळलं तुम्हाला मार्केट फेवर म्हणजे काय? जो शेअरमध्ये प्रचंड ग्रोथ आहे किंवा 20% पर CAGRने वाढतो आहे, तर तसा शेअर नाही आहे. ओके, स्टेडी शेअर आहे पण उत्तम कंपनी सक्सेसिव्ह इयर्समध्ये करते. गेले 10 वर्षामध्ये लोन 50 कोटी आहे फक्त. गेल्या वर्षी 82 करोड होतं. ते लोन पण कमी आहे यांचं आणि लॉंग टर्म लोन तर शून्यच आहे आणि डिव्हिडंड उत्तम देते कंपनी. त्यामुळे याला हरकत नाही हा शेअर. पण सोचकर समजकर करायचं तुम्हाला. ओके, कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही स्टडी करा. याचं काही PPT आलेलं नाही आहे. ॲन्युअल रिपोर्ट मात्र तुम्हाला मिळेल स्क्रीनर साईटवर किंवा इतर साईटवर. आणि ऑब्वियसली यू कॅन थिंक ऑफ बाईंग दिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. अभ्यास केल्याशिवाय काही करायचं नाही, तुम्हाला परत सांगतो. तुम्ही स्वतः अभ्यास करा. माझ्या अभ्यासावर तुम्ही विश्वास ठेवू नका, किंवा ठेवलात तर मग तुम्हाला त्याच्यातून पस्तावायची पण वेळ होऊ शकते, प्रॉफिटही मिळू शकतं. दोन्ही आहे. शेवटी तुम्हाला रिस्क घ्यायचे या चॅनलवर किंवा नाही तर तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मी तुम्हाला सांगायचं काम करतो आहे कुठले शेअर